तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना काही बहिणींना एक प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट झालेला आहे, एक प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहे ई-केवायसी करत असताना। बघा काय प्रॉब्लेम आहे सर्वात आधी तुम्हाला क्लिअर करून सांगतो, त्यानंतर तुमची प्रोसेस कशी कंप्लीट करायची ते सुद्धा सांगणार आहे। तर बघा, सर्वात आधी आपण लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकतो, त्यानंतर कॅप्चा कोड टाकतो आणि सहमती देऊन ओटीपी पाठवा या बटनवर आपण क्लिक करतो। ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला काय यायला पाहिजे, ओटीपी यायला पाहिजे। लाडक्या बहिणीच्या आधार नंबरवर ओटीपी यायला पाहिजे आणि ओटीपीचं पेज ओपन व्हायला पाहिजे। पण त्या ठिकाणी डायरेक्ट बघा अशा प्रकारचा स्क्रीनवर त्यांना मेसेज येत आहे, अशा प्रकारचा स्क्रीनवर मेसेज येत आहे आणि या ठिकाणी सांगितलं जातं की केवायसी करण्यासाठी तुमची पती वडिलांची माहिती द्या। म्हणजे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्या पती वडिलांचा आधार क्रमांक ओटीपी द्या। मग या ठिकाणी लाडक्या बहिणीचा आधार क्रमांकाचा ओटीपीचा ऑप्शन यायला पाहिजे, त्यानंतर हे ऑप्शन यायला पाहिजे। पण ओटीपीचा ऑप्शन नाही येता डायरेक्ट पती वडिलांचा आधार क्रमांक माहिती मागितली जात आहे, त्यामुळे भरपूर बहिणी या ठिकाणी कन्फ्यूज झालेला आहे की आमची केवायसी कशी होईल, आमचा ओटीपी मागत नाही, नेमकं काय प्रश्न आहे। तरी प्रोसेस पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करून दाखवणार आहे आणि ही जी काही तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे केवायसी सक्सेसफुल सबमिट लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी मी करून दाखवणार आहे। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुमच्यासाठी आलेली आहे एक महत्त्वाची अपडेट। आता तुम्हाला कोणतेही सरकारी काम करायचे आहे, कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा आहे किंवा कोणतेही शासकीय डॉक्युमेंटसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर केंद्र सेतू केंद्र या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही, कारण महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे ऑल इन वन मोबाईल ॲप्लिकेशन निमो ऑनलाईन सर्व्हिस ॲप। या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरच सर्व सरकारी योजना, सर्व सरकारी कामं करू शकणार आहे। यामध्ये शेती संबंधित योजनांचा लाभ घेणे आहे, शेतीचा सातबारा काढणे आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सारख्याच विविध योजना, सोबतच तुमच्या जिल्हा आणि तालुक्यामध्ये येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी तुम्हाला या ॲप्लिकेशनवर पाहायला मिळेल। या ठिकाणी 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण योजनांच्या वेबसाईटची लिंक ओपन होईल। या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। सोबतच 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला पूर्ण चालू घडामोडी, ठळक बातम्या याबद्दल लेटेस्ट अपडेट तुम्हाला या ॲप्लिकेशनवरच मिळत राहतील। त्याप्रमाणे जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, विविध शासकीय दाखले, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, HSRP नंबर प्लेट अशा प्रकारचे विविध डॉक्युमेंट तुम्ही या ॲप्लिकेशनवरूनच अप्लाय करू शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता। या ॲप्लिकेशनसाठी मोबाईलमध्ये असलेल्या प्ले स्टोअरमध्ये जायचं, या ठिकाणी सर्च करायचं निमो ऑनलाईन ॲप, ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करून घ्यायची, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची डिटेल टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं। जे काही योजनांची माहिती आहे, डिटेल आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। पण एक्झाम्पलसाठी या ठिकाणी पॅन कार्ड अप्लाय करावर क्लिक करूया। यावर अप्लाय केल्यानंतर जे काही रिलेटेड डॉक्युमेंट तुम्हाला मागण्यात येईल आणि सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कोणत्याही शासकीय योजनांसाठी किंवा कोणतेही डॉक्युमेंट अप्लाय करण्यासाठी, तयार करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। तर लगेचच 2 मिनिटात निमो ऑनलाईन सर्व्हिस ॲप डाउनलोड करा आणि सर्व योजनांचा घरी बसून मोबाईलवरच लाभ घ्या। तर बघा, सर्वात आधी काय करायचं, सर्वात आधी जे आहे ते तुमचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ई-केवायसीची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करून घ्यायची। आता वेबसाईटची लिंक जी आहे ते मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे। प्रत्येकच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक देत असतो। तर बघा, अशा प्रकारे तुमच्यासमोर लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर जे आहे ते वेबसाईट ओपन होऊन जाईल। वेबसाईट ओपन झाली की आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केलं लगेचच तुमच्यासमोर बघा वेबसाईटचं पेज जे आहे ते अशा प्रकारे ओपन होऊन जाईल। आता बघा लाईव्ह करून दाखवतो। या ठिकाणी बघा लाभार्थी आधार क्रमांक आपण टाकलेला आहे, त्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी टाकलेला आहे। आता बघा सहमती दिली, ओटीपी पाठवा। बघा ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच बघा आता सेम प्रॉब्लेम जी तुमच्यासोबत झाली, ओटीपी आला नाही, ओटीपी टाकण्याचं पेज ओपन झालं नाही लाडक्या बहिणीचं, पण डायरेक्ट त्यांचा पती वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी मागितला, त्यांची माहिती द्या असं पॉपअप जे आहे हे ऑरेंज कलर मध्ये आपल्याला दिसून आलं। हे कशामुळे येत आहे आणि लाडक्या बहिणीचा ओटीपी या ठिकाणी का मागितला नाही, त्याचं एकमेव कारण बघा, तुम्ही 2 दिवसाआधी, 3 दिवसाआधी किंवा 1-2 तासाआधी, 2-3 तासाआधी कधी पण तुम्ही याआधी तुम्ही कधीतरी प्रयत्न केला असेल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा ओटीपी आधीच सबमिट केलेला असेल। तुम्ही तुमचा जो काही ओटीपी आहे तो 1-2 दिवसाआधी सबमिट केला असेल किंवा 2-3 तासाआधी ऑलरेडी सबमिट केला असेल। त्यामुळे जेव्हा तुम्ही मग ई-केवायसी बंद केली, मग पुन्हा 2-3 तासानंतर सुरुवात केली किंवा 1-2 दिवसानंतर तुम्ही ई-केवायसी साठी पुन्हा सुरुवात केली, तर या ठिकाणी काय झालं, तुमचा पहिल्या प्रयत्नामध्ये जेव्हा तुम्ही ओटीपी टाकला तेव्हाच तुमचा ओटीपी सबमिट झालेला होता, तेव्हाच तुमचा ओटीपी सक्सेसफुली सबमिट झालेला होता। या वेबसाईटचा एक चांगला पॉईंट असा आहे की एक वेळा जर लाडक्या बहिणीचा ओटीपी सक्सेसफुल सबमिट झाला तर दुसऱ्या वेळेस प्रयत्न करत असताना ओटीपी मागितल्या जात नाही, म्हणजे तुमची झाली हाफ केवायसी। म्हणजे या ठिकाणी तुमची काय झाली, हाफ केवायसी झाली, पुन्हा तुमचा ओटीपी मागत नाही
मग ज्या ठिकाणी तुमची केवायसी अर्धवट राहिली त्याच ठिकाणावरून तुमची प्रोसेस पुन्हा सुरू होते. त्यामुळे लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक कॅप्चा कोड टाकून सहमती दिल्यानंतर डायरेक्ट पती वडिलांचा आधार क्रमांक ओटीपी मागत आहे, कारण तुमचा ओटीपी तुम्ही आधीच कधीतरी सबमिट केलेला होता. तर तुम्हाला डायरेक्ट बघा काळजी करायची नाही, डायरेक्ट या बटनवर क्लिक करायचं आहे, स्क्रीनवर क्लिक करायचं डायरेक्ट, आणि डायरेक्ट तुमच्यासमोर पेज ओपन होईल की पती वडिलांचा आधार क्रमांक सबमिट करा. त्यानंतर पती वडिलांचा आधार क्रमांक आपण टाकला आणि कॅप्चा कोड जसा तसा टाकला, त्यानंतर सहमती दिली आणि ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्या समोर जे आहे ते ओटीपी टाकण्याचं पेज अशा प्रकारे ओपन होईल आणि तुमचा ओटीपी सेंड झालेला आहे तसं तुम्हाला ग्रीन कलर मध्ये पॉपअप दिसून येईल. या ठिकाणी आपला ओटीपी सबमिट करायचा, जो काही 6 नंबरचा पती वडिलांच्या आधार नंबरवर येणारा ओटीपी सबमिट करून द्यायचा आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं. मग लाईव्हच तुम्हाला सर्व काही जी मी माहिती आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर सबमिट करावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं शेवटचं पेज जे आहे ते तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. अशा प्रकारे तुमच्यासमोर पेज ओपन झालं. वरच्या बाजूला तुमचा पती वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. तुम्ही जर छोट्या स्क्रीनवर छोट्या मोबाईलवर करत असाल व्हर्टिकल मध्ये, तर अशा प्रकारे या ठिकाणी छोट्या बॉक्समध्ये ते नाव आलेलं असते पण दिसत नाही, पण नाव ऑटोमॅटिक येऊन जाते. मग या ठिकाणी त्यानंतर बघा जाती प्रवर्ग या ठिकाणी तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा. जाती प्रवर्गावर क्लिक करायचं, जे काही तुमची जात आहे, कास्ट आहे ते सर्व या ठिकाणी सेट करून घ्यायची. त्यानंतर पहिल्या नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सेवानिवृत्तीनंतर पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत. पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत या प्रश्नाला त्यांना होकार देणे. पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत या प्रश्नाला त्यांना होकार द्यायचा, म्हणजे या ठिकाणी होय करायचं. कुटुंबात जर पेन्शन किंवा पेमेंट कोणाला मिळत नसेलच तर या ठिकाणी होईल याचं यांच्या वाक्याला होकार द्यायचा. तुमच्या कुटुंबात जर सरकारी नोकरीवर असेल, पेन्शन पेमेंट येत असेल तर या ठिकाणी नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर दुसरा नंबरचा प्रश्न आहे, तुमच्या कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण या योजनेचा लाभ घेत आहे. एका राशन कार्डवर एका कुटुंबामध्ये एकच विवाहित असेल, एकच अविवाहित असेल तर होय सिलेक्ट करायचं, किंवा एकटीच बहीण असेल तरी पण होय सिलेक्ट करायचं. पण 2 पेक्षा जास्त अर्ज भरले असेल, 2 पेक्षा जास्त अर्ज भरले असेल तर या ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं, किंवा एकाच कुटुंबात 2 विवाहित बहिणींनी अर्ज भरले असेल तरी पण नाही सिलेक्ट करायचं. एका कुटुंबात 2 अविवाहित बहिणींनी अर्ज भरले असेल तरी पण नाही सिलेक्ट करायचं. फक्त एकच विवाहित आणि एकच विवाहित किंवा एकच बहिणींनी अर्ज भरला असेल तर होय सिलेक्ट करायचं. क्लिअर. त्यानंतर या ठिकाणी बघा माहिती दिलेली आहे की जे काही तुम्ही माहिती दिली, जे काही आधार क्रमांक ओटीपी टाकून माहिती दिली ते सर्व त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे. या ठिकाणी या ब्ल्यू ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट सबमिट करा. सबमिट करावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर जे आहे ते पॉपअप येईल आणि तुमचा केवायसी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसून येईल. तर तुमची केवायसी सक्सेसफुल झाली. मग जो काही तुमचा प्रश्न होता तो क्लिअर झाला असेल. त्याचबरोबर जे काही ऑप्शन दिलेले आहे ते नीट काळजीपूर्वक सिलेक्ट करून सबमिट करा, होय किंवा नाही. या ऑप्शन मध्ये जे आहे ते भरपूर लाडक्या बहिणींनी चुका केलेल्या आहे. त्यामुळे जे काही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली त्यानुसारच व्यवस्थित ऑप्शन सिलेक्ट करा, कारण एक वेळा तुमची केवायसी पूर्ण सक्सेसफुल सबमिट झाली तर तुम्हाला पुन्हा कधीच एडिट करता येत नाही. ते केवायसी डायरेक्ट शासनाच्या पोर्टलवर सबमिट होते, एडिट करता येत नाही किंवा दुरुस्ती बटन सुद्धा समोर येणार नाही. केवायसी मध्ये जर तुम्ही सबमिट केली असेल आणि केवायसी मध्ये जर तुमच्या या ठिकाणी चुका झाल्या असेल, जाती प्रवर्ग चुकला असेल किंवा होय नाही ऑप्शन चुकला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या 2 छोट्याशा प्रॉब्लेममुळे शासनाकडून तुमचे अर्ज अपात्र केले जाणार नाही. चुका केल्या असेल तर अपात्र केले जाणार नाही, कारण तुमचा पती आणि वडिलांचा आधार क्रमांकाचा ओटीपी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांच्या ओटीपी त्यांच्या आधार कार्डवरूनच तुमच्या कुटुंबाची पूर्ण खोल चौकशी होणार आहे. तुमच्या कुटुंबात 4 चाकी कार आहे का, उत्पन्न किती आहे, सरकारी नोकरीवर आहे का. त्यामुळे हे जे काही तुमचे ऑप्शन चुकले असेल तर ह्या ऑप्शनची माहिती तुमच्या पती आणि वडिलांच्या आधार नंबरवरून आधार कार्डवरून घेतली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चुकी केली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. अशा प्रकारे तुमची हाफ केवायसी जर ओटीपी मुळे अडकली असेल किंवा दुसऱ्या कोणत्या प्रॉब्लेममुळे अडकली असेल तर लगेच सक्सेसफुल सबमिट करा आणि योग्य ते ऑप्शन निवडून तुमची केवायसी पूर्ण करा.